ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार सेवन करतो, तसे वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्याला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. काय बोलता? भगवंताच्या तो नाहीये मूर्तीला सर, मी एकटा नाही शुद्धोदक भेटू स्नान शकत. घातलं जात आहे. अहो तिकडे नाही जाऊ शकत. तुम्ही पण ऐकत नाही, असं समजत पण नाही लोक. शुद्धोदक स्नानानंतर त्यांचे उपचार होणार आहेत आणि आपण पाहतो आहोत दुग्ध स्नान आता आपण घालताना पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी काळ्या दगडातली ही मूर्ती जरी असली तरी दुग्ध स्नान घातल्यानंतर ती शुभ्र वर्ण अशी दिसते. करकटावर घेऊन उभा असलेला हा विठुराया आणि त्याला विविध प्रकारच्या द्रव्यांनी स्नान घातलं जात आहे. भक्त पुंडलिकाने दिलेली वीट आपण पाहतो आहोत, ज्याच्यावर हा देव उभा आहे आणि आता त्याच्या ओठी लोण्याचा आणि दह्याचा मुखात दिलेला आहे आणि आरती ओवाळून लोण्याचा प्रसाद त्यांना दिलेला आहे. अतिशय मंगलमय असं वातावरण, टाळ मृदुंगांचे घोष बाहेर अखंड सुरू आहेत. प्रत्येक वारकऱ्याला एकदा तरी हे विटेवर उभं